मुंबईच्या क्रॉस मैदानात सध्या हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे, कारण इथे सध्या मॉकड्रिल सुरू आहे। आपण जर बघितलं तर इकडे सगळीच ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या इथे दाखल झालेल्या आहेत। पाकिस्तानकडून एक हवाई हल्ल्याचं प्रात्यक्षिक सध्या इथे करण्यात येते। हवाई हल्ला झाला तर कशा प्रकारची काळजी घ्यावी, कशा प्रकारचे जास्तीत जास्त लोकांना वाचवता यावं या दृष्टीने इथे आपण जर बघितलं तर सध्या मॉकड्रिल इथे सुरू आहे। आपण जर बघितलं तिकडे NDRFचे जवान दाखल झालेले आहेत। एवढंच नव्हे तर जे इतर ज्या यंत्रणा असतात, जर अणु हल्ला झाला, काही रासायनिक हल्ला झाला तर त्यावेळेला ज्या यंत्रणा या हल्ल्याला सामोरे जातील, लोकांचे प्राण वाचवतील ते जवान देखील इथे दाखल झालेले। आपण जर बघितलं तर या जवानांनी मास्क घातलेलं आहे, त्यांचं पूर्ण शरीर हे कव्हर झालेलं आहे, ऑक्सिजन सपोर्ट आहे। त्यासोबतच आपण जर बघितलं त्यांनी वेगळ्या प्रकारचे मास्क देखील परिधान केलेले आहेत, जेणेकरून जर केमिकल हल्ला झाला, कोणता अणु हल्ला झाला तर अशा परिस्थितीत देखील सामना कसा करायचा यासाठी यंत्रणा सज्ज आहेत। त्यांच्याकडे वेगवेगळी उपकरणं आहेत आणि त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर ते सध्या वेगवेगळ्या जे दल आहेत ते इथे सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत आणि जो परिस्थिती आहे तिथून कशा प्रकारे लोकांना जास्तीत जास्त वाचवता येईल त्याचा इथे प्रयत्न करण्यात येतो। आपण जर बघितलं तर NDRF सोबत त्यांचा डॉग स्क्वॉड देखील आहे। एक अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की जिकडे एका इमारतीवरती, रहिवासी इमारतीवरती पाकिस्तानकडून हवाई हल्ला हा करण्यात आलेला आहे आणि हा हवाई हल्ल्यामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येतील, रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेता येतील याचं सध्या प्रात्यक्षिक इथे दाखवलं जातं। आपण बघतोय की सगळीच दलं इथे सध्या दाखल झालेली आहेत आणि जर एखादा अणु हल्ला झाला, रासायनिक हल्ला झाला तर त्यावेळेला ज्या यंत्रणा असतील त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल याचं सध्या इथे प्रात्यक्षिक सध्या आपल्याला दिसून येत आहे। जे इकडे जवान जे आहेत ते संपूर्ण परिसराचा इकडे आढावा घेत आहेत, कुठे काही केमिकल हल्ला कोणत्या प्रकारचा झालेला आहे त्याचा ते इकडे आढावा घेत आहेत। एवढंच नव्हे तर जर एखादा अणु हल्ला झाला तर त्यावेळेला कुठे किरणोत्सार आहे का या सगळ्याचा आढावा सध्या इकडून यंत्रणेचे जवान ते घेत आहेत आणि त्या दृष्टीने सगळी सज्ज असलेल्या उपकरणांसह इथे जवान दाखल झालेले आहेत आणि अशा हल्ल्यांच्या वेळेला कोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे परिस्थितीचा सामना करावा, कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवावेत या दृष्टीने ही सगळी प्रात्यक्षिकं सध्या मुंबईमध्ये सुरू आहेत। सीमेवरती जो तणाव निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशात अशा प्रकारे मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच दृष्टीने सध्या मॉकड्रिल हे मुंबईच्या क्रॉस मैदानात सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या परिस्थिती इथे निर्माण केल्या जातात आणि अशा परिस्थिती निर्माण झाल्यास काय काळजी घ्यावी, ज्या यंत्रणा आहेत त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल या सगळ्या दृष्टीने सध्या आपण बघतोय की ज्या यंत्रणांची जी मोहीम आहे मॉकड्रिल जे आहे ती इथे सुरू असलेली आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश नेरुरकरसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।